Hello students, in third lecture of organization behavior, we discuss about topic number 1, introduction of organization behavior, remaining points, two remaining points. First one, ethical issues in OB, last one, historical development of OB. Ethical issues, ethics, नैतिकतेचे किंवा नीतिमत्ता विषयक इशू समस्या ओबी मध्ये काय आहेत त्याचा अभ्यास करायचा आणि हिस्टॉरिकल हे आपल्याला माहिती आहे इन जनरल आपण त्याचा अभ्यास करायचा आहे. हिस्टॉरिकल ऐतिहासिक विकास ओबीचा कसा झाला त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. दोन पॉईंट आपण टॉपिक नंबर 1 मध्ये अभ्यासाचे, त्याच्यानंतर हा टॉपिक नंबर 1 तो संपेल. त्याच्यानंतर आपण टॉपिक नंबर 2 सुरुवात करायचं, फाउंडेशन ऑफ इंडिव्हिज्युअल ग्रुप बिहेवियर आणि सेकंड कन्सेप्ट त्याच्यामध्ये फाउंडेशन ऑफ ग्रुप बिहेवियर. ओके, लेट्स स्टार्ट द लेक्चर नंबर 3, discuss about the ethical issue in OB. There are 4 ethical issues in OB. Okay, ethical issues in OB. Ethical issues are the matter involving management of business which are directly or indirectly concerned with welfare of human being. Managerial decision and organizational behavior of employee include manager influence the welfare of consumers, employees and society at large, including local community. Ethical issues may be classified into following 4 groups. 4 ग्रुप्स मध्ये जे डिवायडेशन केलेलं आहे इथिकल इश्यू मध्ये, कोणकोणत्या घटकांमध्ये इथिकल इश्यू नैतिकता समस्या आहेत हे बघण्या अगोदर आपण इथिक्स म्हणजे काय, व्हॉट इज इथिक्स, नैतिकता. इथिकल बिहेवियर इज बिहेवियर दॅट मॉरली ऍक्सेप्टेड एज गुड और राइट. ओके, अनदर वर्ड, ethics refer to study of moral principle or values that determine whether action are right or wrong and outcomes are good or bad. म्हणजे जे काय आपण वागतो आहे, जे काय आपण काम करतो आहे ते चांगलं आहे किंवा वाईट आहे, ते चुकीचं आहे किंवा बरोबर आहे हे समजणं म्हणजे इथिक्स. हे सोपं साधं आपलं इथिक्स, नैतिकता आपण त्याचा अभ्यास करू शकतो. नैतिकता म्हणजे काय किंवा इथिक्स म्हणजे काय, व्हॉट इज अ गुड और बॅड, व्हॉट इज अ राईट और रॉंग, हे ज्याला समजतं त्याला नैतिकता आहे असं आपण समजू शकतो. तशाच पद्धतीनं ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये इथिकल इश्यू काय आहेत ते कोणकोणते आहेत इन जनरल आपण इन शॉर्ट मध्ये आपण त्या अभ्यास डिस्कस करूया. तर फर्स्ट वन आहे इथिकल इश्यू इन डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग मध्ये काही इथिकल इश्यू आहेत, निर्णय घेताना काही इश्यूज येतात, ते कोणकोणते आहेत याचा आपण अभ्यास. इथिकल इश्यूज, ethics is one of the important aspect in decision making. The philosophical base of ethical decision making may be determined by considering the 3 ethical decision criteria as follows. 3 decision criteria as follows. First one, utilitarianism, उपयोगितावाद, फोकस ऑन राईट, जस्टिस, न्याय. या 3 घटकांच्या आधारे इथिकल इश्यूज आपल्याला सांगता येऊ शकतो. फर्स्ट वन, उपयोगितावाद, त्याला म्हणतात utilitarianism, उपयोगिता. दिस क्रायटेरियन aims to provide the greatest good for welfare of greatest number of people. This view most probably dominant business decision making. It goes hand in hand with efficiency, productivity, and high profits. For example, maximization of profit by cutting the members of staff by certain percentage. म्हणजे जास्तीत जास्त फायदा होत असेल त्यातला काही कमिशन त्या मेंबरला दिलं जातं, हे खूप महत्वपूर्ण त्याच्यामध्ये. Focus on efficiency may be good,
but it may ignore the right of some minorities individual in an organization may be wrong, may be bad for organizational behavior. There are उपयोगितावाद और utilitarianism in organizational behavior. म्हणजे जे काय आपण काम करतो आपण ते काम करत असताना त्याच्यामध्ये सहभागी कोण आहे त्याच्या संबंधी आपले निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. इट्स रिलेटेड विथ गुड और बॅड वेलफेअर ऑफ ग्रेटेस्ट नंबर ऑफ पीपल. जे लोक काम करत आहेत त्याच्या संबंधी निर्णय घेताना त्याचा सर्वांचा विचार होणं अपेक्षित आहे. सेकंड, फोकस ऑन राईट्स. दिस क्रायटेरिया बेस्ड ऑन फंडामेंटल राईट्स ऍट सेट फोर्थ इन कॉन्स्टिट्यूशन. त्या फंडामेंटल राईट्स कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेलं आहे, राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे, त्या सगळ्यांचा त्या बेसच्या आधारे हा ग्रुप तयार केलेला आपल्याला दिसतो, हा क्रायटेरिया तयार केलेला. इट रिस्पेक्ट अँड प्रोटेक्ट द बेसिक राइट्स ऑफ इंडिव्हिज्युअल सच एज फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. फॉर एक्झाम्पल, it would protect whistleblowers, that is employees who report unethical or illegal practices of their organization to the press or government agency. जर अनइथिकल प्रॅक्टिसेस त्याच्यामध्ये होत असतील त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे काम किंवा आवाज उठवण्याचा हक्क अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना आपल्याला देताना दिसतो. तो freedom of explanation is a right of employee. This criterion is consistent with freedom and privacy of individuals, but it can create a highly legalistic work environment that may create obstacle in productivity. जर highly legal त्याच्यामध्ये असतील, नैतिकता जास्त किंवा लीगली जास्त काम करत असतील, कोणत्याही प्रकारचे राईट दिलेले जात नसतील, त्यांचं ऐकलं जात नसेल, त्यांचं विचार विनिमय ऐकून घेतलं जात नसतील, तर अशा वेळी काही अडचणी प्रोडक्टिव्हिटीमध्ये येऊ शकतात. त्यामुळे हा एक महत्वपूर्ण क्रायटेरिया आपल्या डिसिजन मेकिंग मध्ये किंवा इश्यू मध्ये सांगता येऊ शकतो. सेकंड वन फोकस ऑन राईट्स. थर्ड क्रायटेरिया फोकस ऑन जस्टिस. फोकस ऑन जस्टिस, इट रिक्वायर impartial enforcement of rules for equal distribution of benefits and cost. For example, it justifies equal pay irrespective of performance. जे समान काम समान वेतन या एक महत्वपूर्ण जस्टिस किंवा न्यायधारणा इथे सांगता येऊ शकते. जेवढं चांगलं काम करेल तेवढं चांगल्या पद्धतीने सर्वांना वेतन दिलं जातं ना दिसतं, परंतु तसं होत नाही. स्टेजवर त्यांना सर्वांना जसं काम होईल तशा पद्धतीनं कामगारांना पगार दिला जातो. इट इज यूज सिनियरिटी ॲज अ प्रायमरी फॅक्टर इन मेकिंग पे ऑफ डिसिजन. इथं प्रायमरी फॅक्टर काय आहे? सिनियरिटी. जो सिनियर असेल त्याला जास्त पगार, काम तेवढं जरी असेल परंतु जो सिनियर असेल त्याला जास्त पगार इथं दिला जातो. त्यामुळे इथं जस्टिस न्याय होताना दिसत नाही. दिस इज बॅड फॉर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर और ऑर्गनायझेशन बिहेवियर. दिस क्रायटेरियन प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ लेस पॉवर, बट इट मे बी रिड्यूस रिस्क टेकिंग, इनोव्हेशन अँड प्रोडक्टिव्हिटी. This criteria also protected interest of less powerful people, but may be reduce risk taking. कमी रिस्क घेणं असेल, इनोव्हेशन रिड्यूस होतं, प्रोडक्टिव्हिटी कमी होते. कशामुळे? असमान पगार असतो. जस्टिस तिथं अजिबात असत नाही. जेवढा काम तेवढा पगार असेल किंवा सर्वांना समान पगार असेल तर जस्टिस राहू शकतो. परंतु इन ऑल ओव्हर वर्ल्ड seniority factor in payoff decision is taken. जेवढं सिनियरिटी असेल तेवढा त्यांना जास्त पगार मिळताना आपल्याला दिसतो.
there are three criterion to reduce ethical issues or ethical issue in decision making. There are three criteria reduced to ethical issues in organization behavior. Utilitarianism is safe and simple to use. उपयोगितावाद जेवढं चांगलं काम असेल तेवढं चांगल्या पद्धतीने काम केला तर ते सोप्या साध्या पद्धतीने वापरता येऊ शकतो. नॉन युटिलिटेरियन क्रायटेरिया आर बिकम मोर नेसेसरी अँड चॅलेंजिंग. However, they are more ambitious and tend to invite criticism. For example, decisions such as layoff or payoff, closing down a plant, transfer of location of plant, etc. are justified by utilitarian criterion, but they are not good as per other criteria. Thus, no single criterion can be wholly satisfactory. या तिन्हीतला एक फक्त एक क्रायटेरिया सॅटिस्फॅक्टरी नाही किंवा समाधानकारक सांगता येऊ शकत नाही. या तिन्हींचं कॉम्बिनेशन करून आपल्याला डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे. उपयोगितावाद, हक्क आणि न्याय या तीन तत्वांच्या आधारे कोणतेही डिसिजन व्यवसाय संघटनेमध्ये घेतलं जाताना आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीनं हे पहिला क्रायटेरिया ग्रुप आहे इथिकल इश्यू इन डिसिजन मेकिंग. सेकंड वन इथिकल इश्यू इन कन्सर्निंग कंझ्युमर्स ग्राहक. जे काही ग्राहक आहेत त्याच्या संबंधी काही इथिकल इश्यू निर्माण होताना दिसतात, ते दूर करण्यासाठी आपल्याला ते इश्यू माहिती असणं अपेक्षित आहे. इथिकल बिहेवियर रिक्वायर दॅट द कंझ्युमर अँड कस्टमर शुड बी प्रोव्हाइडेड द राईट और adequate quality of product or services for the price paid consumer or customer. इथं आपल्याला जे काय आपण वस्तू सेवा पुरवतो त्या चांगल्या आणि चांगल्या क्वालिटीच्या असणं अपेक्षित आहे, जेणेकरून ते चांगले पैसे आपल्याला देताना दिसतील. म्हणजे ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणं, ज्या वस्तूतून ग्राहकांचं समाधान होईल, ज्या वस्तू ग्राहकांच्या शरीराला अपायकारक नसतील अशाच वस्तू त्या पुरवणं गरजेच्या आहे. द एक्सप्लॉयटेशन ऑफ कंझ्युमर थ्रू एक्स्ट्रा प्राइस, ब्लॅक मार्केटिंग, होर्डिंग अँड प्रॉफिटिंग, फसवणूक असेल तर अशा पद्धतीनं या घटकांच्या आधारे ग्राहकांना लुटलं जातं. म्हणजे जास्तीचा पैसा घेऊन, ब्लॅक मार्केटिंग करून, होर्डिंग जाहिरात वेगवेगळ्या प्रकारच्या करून ग्राहकांना फसवून, चुकीच्या पद्धतीनं मालाचा पुरवठा करून, साठेबाजी करून या पद्धतीनं ग्राहकांना फसवलं जातं. मस्ट बी अवॉइडेड इन इथिकल इश्यू और इथिकल वे ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर. Obeying law related to this matter is basic minimum. Ethics should be higher level over and above the minimum. काही हे इथिकल इश्यू कमी करण्यासाठी, ग्राहकांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी काही लॉ आपल्याला सांगता येतील. इसेन्शियल गुड ऍक्ट असेल, कमॉडिटी ऍक्ट असेल, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट असेल, या ऍक्टच्या आधारे आपल्याला इथिकल इश्यू कमी करता येऊ शकतात, त्याचा अवॉइड करता येऊ शकतं. त्यामुळे हे सुद्धा एक महत्वपूर्ण ग्रुप आपल्याला सांगता येतील इथिकल इश्यू इन कन्सर्निंग कंझ्युमर. जेवढं कंझ्युमर चांगला असेल तेवढा जास्तीत जास्त फायदा व्यवसाय संघटनेला होताना दिसेल. त्यामुळे हे सुद्धा एक महत्वपूर्ण ग्रुप आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट वन इथिकल इश्यू इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, HRM, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. म्हणजे जे काय कामगारांची भरती होते, कामगारासंबंधी जे काही इथिकल इश्यू आहेत त्याचा समावेश इथं होताना दिसतो. ह्युमन रिसोर्स मॅनेजर हॅज टू इन्शुअर दॅट देर इज नो डिस्क्रिमिनेशन इन एनी पर्सनल मॅनेजमेंट मॅटर. Discrimination may be made on the basis of well-known factor like race, sex, religion, and disability. It may be made for lesser-known reason like age,
physical looks, etc. Discrimination does injustice to same people. Diversity in workforce is a desirable for an organization, but discrimination tend is reduce this diversity or productivity of organizational. The main areas of HR management or human resource management where ethical problem arise are as follows. Ethical issues अनेक घटकामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट येताना दिसत. त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन असेल, मग अनेक प्रकारे त्याचं डिस्क्रिमिनेशन भेद केला जातो. मग त्याचं लिंग कोणतं आहे, त्याचा धर्म कोणता आहे, त्याची डिसेबिलिटी कसा आहे, तो दिसायला कसा आहे, या अनेक घटकांच्या आधारे त्याचं वय काय आहे. ओके, तर अनेक घटकांच्या आधारे व्यवसाय संघटनेमध्ये ह्युमन रिसोर्स मध्ये डिस्क्रिमिनेशन भेद केला जातो. ते खूप धोकादायक अलीकडच्या काळामध्ये सांगता येऊ शकतं. अजून सुद्धा डिस्क्रिमिनेशन लिंगभेद असेल, जात धर्मानुसार करताना, वयानुसार केलं जाताना दिसतं. बट काही प्रॉब्लेम आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात, ते काही घटकांच्या आधारे एक सांगता येऊ शकतं. फर्स्ट वन, सिलेक्शन. इट इज टू बी मेड ॲज पर लॉ अँड सायंटिफिकली अँड ऑब्जेक्टिव्हली. देयर शुड बी नो फेवरेटिझम अँड डिस्क्रिमिनेशन. सिलेक्शन हे ऑब्जेक्टिव्हली असलं पाहिजे. कसलं पाहिजे? ऑब्जेक्टिव्हली असणं गरजेचं आहे. अँड सायंटिफिकली अँड कायद्यानुसार त्याचं सिलेक्शन नोकरी भरती असणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये कोणतेही डिस्क्रिमिनेशन नको आहे, कोणतेही फेवरेटिझम नको आहे. म्हणजे एखादा लाडका व्यक्ती असेल तर त्याला ठेवून म्हणजे कामावर ठेवणं, आपल्याला जी पटत नाही त्याला कामावरून कमी करणं, अशा पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन इथं होता कामा नाही. आणि याच्यामध्येच अलीकडच्या काळामध्ये इथिकल इश्यूज आपल्याला सांगता येऊ शकतो. सेकंड वन, प्रमोशन. देर आर इथिकल इश्यू इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इन प्रमोशन. एखाद्या व्यक्तीला प्रमोशन द्यायचं असेल तरी सुद्धा इथे इथिकल इश्यू येताना दिसतात. प्रमोशन शुड बी मेड ॲज पर सिनियरिटी और मेरिट और कॉम्बिनेशन ऑफ सिनियरिटी अँड मेरिट. नो फेवरेटिझम शुड बी डन. तर अशा पद्धतीने काम केलं, सिनियरिटीने दिलं तर कोणत्याही प्रकारचा इश्यू निर्माण होणार नाहीत. किंवा मेरिट तयार केलं त्यानुसार ते दिलं, चांगले लोक असेल तर त्यांना दिलं, तशा पद्धतीने कोणतेही प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. त्यामुळे प्रमोशन मध्ये सुद्धा इथिकल इश्यू निर्माण होण्याची शक्यता आहे. दॅट्स ऑल्सो इथिकल इश्यू इन ट्रान्सफर ऑल्सो. Transfer, there should be consistent policy about transfer. It should not be used as a punishment. Transfer should not be done too frequently. ट्रान्सफर एक पनिशमेंट नाही, तर ते चांगल्या कामासाठी होणं अपेक्षित आहे. तर ट्रान्सफर शुड नॉट बी फ्रिक्वेंटली. सातत्याने कोणाची ट्रान्सफर करता उपयोगी नाही. तर सातत्याने ट्रान्सफर झाली तर लोक काम शिकणार नाही, त्याच्यामध्ये स्किलफुल होणार नाही. त्यामुळे ट्रान्सफर सुद्धा ही पनिशमेंट होता कामा नाही. म्हणजे कुणाला आवडत नाही, कोण काम करताना त्याला ट्रान्सफर केला, असं अलीकडच्या काळामध्ये घडताना दिसतं. कोण आवडीचा आहे तो जे ट्रान्सफर केली नाही, ज्याच्याशी पटत नाही, ज्याचा आवडत नाही त्याला ट्रान्सफर लगेच केला जातो. अनदर फॅक्टर, टर्मिनेशन. टर्मिनेशन म्हणजे कामावर कमी होणे. For this last come first go principle should be followed. Seniority should be protected. म्हणजे जो काय लास्ट कम फर्स्ट गो अशा पद्धतीने हे प्रोटेक्टेड करताना आपल्याला दिसतो. The following unethical practices must be prevented. टर्मिनेशन म्हणजे काय? एखाद्याचं पटत नाही, ऐकत नसेल तर त्याला टर्मिनेट करणं, हे कायद्याला धरून असत नाही. हा एक महत्वपूर्ण इथिकल इश्यू आपल्याला सांगता येऊ शकतो. द सिनियरिटी शुड बी प्रोटेक्टेड इन इथिकल इश्यू ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट फॉर टर्मिनेशन और रिटायरमेंट. तर फॉलोइंग इथिकल प्रॅक्टिसेस मस्ट बी प्रिव्हेंटेड in ethical issues of human resource management, just like unfair labor practices, unsafe workplace and long working hours, no redressal of ILO grievances, non-implementation of ILO conventions, sexual harassment of employee. The sexual harassment of employee, the most serious problem
in a recent year. It is a punishable under Indian Penal Code. Important decision of court have involved the following definition of sexual harassment. The sexual harassment हे कामाच्या स्थळी सेक्शुअल हॅरेसमेंट होणं हा एक महत्वपूर्ण सिरियस प्रॉब्लेम अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसतो. तर ते जास्त आपण त्याच्यावर डिटेल बघायचं नाही. नेक्स्ट वन, इथिकल इश्यू इन कन्सर्निंग एन्व्हायरमेंट. देर आर सो मोस्ट इम्पॉर्टंट ग्रुप in ethics or human organization behavior. On the night of 3rd December 1984, 1984 ला आपल्याला एक घटना घडलेली माहिती असेल. कुठली घटना आहे? कुठली घटना आहे कोण सांगेल? तर ती घटना आहे ऍक्सिडेंटल रिलाइज मिथाइल आइसोसायनेट फ्रॉम भोपाल प्लांट ऑफ Union Carbide in the Cascade Old Bhopal kill 3,000 people and disable many thousand people. Such incident speak loud about ethics in protecting the environment. एक महत्वपूर्ण घटना आपल्याला इथिकल इश्यू इन कन्सर्निंग एन्व्हायरमेंट संबंधी सांगता. भोपाळ गॅस दुर्घटना, त्याच्यामध्ये मिथाइल आइसोसायनेट हे काय झालं, गळती झाली त्याचे आणि त्याच्यात 3,000 लोक दगावली गेली. 3,000 लोक दगावली गेली. काही इंजुरी सुद्धा झालेली आपल्याला दिसतात. सिन्स अ बिझनेस ऑपरेट इन कम्युनिटी अँड वर्क्स विदिन अ फिजिकल अँड एथिकल फ्रेमवर्क, इट हॅज टू कन्सिडर एन्व्हायरमेंटल ॲज अन एथिकल इश्यूज. In 21st century, industrial waste has reached huge proportion across the development world. The need has emerged to adapt ecological sustainable development. It required a fundamental shift in ethics employed by decision makers from reactionary ethics to proactive ethical decision making. जे अलीकडच्या काळामध्ये हे खूप महत्वपूर्ण आहे. एन्व्हायरमेंट चांगला असेल तर आपलं जीवन चांगलं असेल, हे लक्षात घ्या. ज्या अलीकडच्या काळामध्ये प्रदूषण वाढताना दिसते, हे कशामुळे? हे सगळं बिझनेस आणि त्याच्या संबंधी असणारे जे काही घटक आहेत, क्रिया, त्याच्या आधारे वाढताना दिसतं. किंवा ज्या समाजामध्ये बिझनेस चालू आहे त्या समाजामध्ये काही अनैतिक घटना घडू नयेत एन्व्हायरमेंट संबंधी, त्या संबंधी प्रत्येक बिझनेसनं काम करणं गरजेचं, त्याच्या संबंधी इथिक्स पाळणं गरजेच्या आहे. तर अशा पद्धतीनं एन्व्हायरमेंट संबंधी सुद्धा आपला एथिकल इश्यू अलीकडच्या काळामध्ये इन 21st सेंचुरी मध्ये दिसतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एथिकल इश्यू सांगता येतील. तर मे बी अंडरस्टँड यू. ओके, नेक्स्ट पॉइंट, हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर. या 5 टप्प्यामध्ये ऑर्गनायझेशन बिहेवियर चा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. Knowing the history of OB can be useful in getting insight in modern OB. It is impossible to establish the beginning dates of the history of OB. Obviously, human relationships have existed since the beginning of mankind. मानवाच्या सुरुवातीपासून human relationship is important. This can be inferred from plans of oldest cities, historical movement, carving and painting in caves, etc. In the early age, bearing some expectation, people work in small groups. Therefore, their work relationship might have been easily handled. Okay. Before industrial revolution, लहान भागामध्ये उद्योग चालू होते, गावागावामध्ये उद्योग चालू होते, त्यामुळे ग्रुप्स कमी होतात. त्याच्यामधलं जे काय ह्युमन रिलेशन आहे ते मेंटेन करणं खूप सोपं होतं ना दिसतं. आफ्टर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, द प्रॉब्लेम इन
handling human relationship in organization in group. So that's why needed organization behavior norms maintain to industrial relationship between people to people, group to group, intra group, or inter organization. Okay, that's why develop the organization behavior step by step. Prior to industrial revolution and even the beginning of years of industrial revolution, workers were required to work for long hours and under the poor working condition. Life at work was miserable, leave aside job satisfaction. तर अशा कारणासाठी सुरुवातीच्या काळामध्ये खूप भयंकर अवस्था औद्योगिकरणाच्या नंतर झाली होताना आपल्याला दिसते. म्हणजे जास्त काम करणं असेल, वर्किंग कंडिशन चांगल्या नसणं असेल, वर्क लाईफ चांगलं नसणं असेल, जॉब सॅटिस्फॅक्शन नसेल, अशा अनेक कारणासाठी आपल्याला त्या आफ्टर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन नंतर खऱ्या अर्थानं ऑर्गनायझेशन बिहेवियरची गरज भासताना दिसते. हे फॉलोइंग टप्पे आहेत, त्या टप्प्यांच्या मध्ये ओबी डेव्हलप होताना दिसते. थोडक्यात आपण त्याचा इन डिटेल अभ्यास करूया. थोडक्यामध्ये इन शॉर्ट, फर्स्ट वन इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन कधी झालं? 16व्या शतकामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालेलं आपल्याला दिसतं. औद्योगिक रिव्होल्यूशन कुठे झालं आहे? इन इंग्लंड. Industrial revolution oriented in England due to revolutionary innovations, and then it spread to rest of world. It gave birth to mechanism, automation and large scale production. मोठ्या प्रमाणात उत्पादन, ऑटोमेशन अँड मेकॅनिझम मोठ्या प्रमाणात होताना दिसलं. कंपनी फ्रॉम ऑर्गनायझेशन इन्व्हॉल्व मीट ह्यूज कॅपिटल रिक्वायरमेंट. सेपरेशन टूक प्लेस बिटवीन ओनरशिप अँड मॅनेजमेंट. इथं खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं उत्पादन, मोठ्या संख्येनं कामगार वर्ग असेल तर त्यावेळी त्यांच्यामध्ये कामगार आणि मालक यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट, संघर्ष निर्माण होण्याचं किंवा इंडस्ट्रियल रिलेशनशिप आहे ते मेंटेन करण्याचं खूप अवघड होऊ लागलं. अशा वेळी ऑर्गनायझेशन बिहेवियर उदयास आलेलं आपल्याला दिसतं. इनिशियली industrial revolution brought about burden, tight control, job displacement, and lack of human relation. Later on, it increased productivity, increased wages, reduced hours of work. तर अशा पद्धतीनं बर्डन त्यांच्यावरती, लोकांच्यावरती असेल, टाईट कंट्रोल होतं, जॉब सॅटिस्फिकेशन होतं, लॅक ऑफ ह्युमन रिलेशन त्याच्यामध्ये इन्क्रीज झालं. ती कशा कमी पद्धतीने करायचं तर प्रोडक्टिव्हिटी वाढवली, इन्क्रीज त्यांचा पगार वाढवला आणि वर्क किंवा कामाचे तास आहेत ते कमी करण्यासाठी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. इन बिगिनिंग ऑफ 19th century, Robert Owen, a Walsh manufacturer advocate, and actually provide labor welfare facility. He objected child labor. चाइल्ड लेबर जे आहे, जी कन्सेप्ट आहे ती कुणी ऑब्जेक्टेड केलाय? रॉबर्ट ओवेन. आणि ते ऑब्जेक्शन त्याच्यामध्ये घेतलेलं आपल्याला दिसतं. ही अपील इंडस्ट्रियलिस्ट टू टेक केअर नॉट ओनली इमिनेंट मशीन्स बट ऑल्सो ह्युमन मशीन्स. ही इज रेकग्नाइज एज अ फादर ऑफ पर्सनल मॅनेजमेंट. रॉबर्ट ओवेन इज कॉल्ड फादर ऑफ पर्सनल मॅनेजमेंट. Who is father of personal management? Robert Owen. Robert Owen is father of personal management. Okay. In 1835, Andrew Urey published his work on the philosophy of manufactures. Andrew Urey ने 1835 मध्ये एक पुस्तक प्रकाशित केलं किंवा एक लेख प्रकाशित केला, फिलॉसॉफी ऑफ मॅन्युफॅक्चर. Philosopher of manufacture. It in addition to mechanical and commercial part of manufacture, Urey recognized a third factor, human factor.
याच्या अगोदर मेकॅनिकल अँड कमर्शियल पार्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये अभ्यासला होता, परंतु उरे यांनी थर्ड फॅक्टर रेकग्नाइज केला, तो कोणता असेल तर ह्युमन फॅक्टर. ही ऑल्सो प्रोव्हाइड वेलफेअर फॅसिलिटी टू लेबर. तर अशा पद्धतीनं इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन नंतर खऱ्या अर्थानं लेबर वेलफेअरचा विचार होऊ लागला, ऑर्गनायझेशन बिहेवियर काम करताना दिसू लागलं. इन इंडिया जर इंडियाचा विचार केला, जे.एन. टाटा, जमशेदजी टाटा took a special interest in labor welfare. Thus, a seed of potential improvement were sown during Industrial Revolution. Beginning was made to recognize the importance of people at work. तर अशा पद्धतीनं आफ्टर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, औद्योगिक करणानंतर खऱ्या अर्थानं ओबीचा विस्तार झालेला दिसतो. भारतामध्ये जे.एन. टाटा यांनी त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतलेला दिसतो. तर अशा पद्धतीनं सुरुवातीचा काळ कोणता असेल, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन 16 सप्टेंबर जेव्हा झालं तेव्हामध्ये आपल्याला ते सांगता येऊ शकतं. नेक्स्ट स्टेज आहे सायंटिफिक मॅनेजमेंट. हु इज अ सायंटिफिक मॅनेजर और फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजर और फाउंडर ऑफ सायंटिफिक मॅनेजर? F.W. Taylor in 20th century. F.W. Taylor is a father of scientific management, developed many aspects of scientific management with a view of maximizing productivity. He advocates standardized machines and tools, standard method of production, standard material. He prescribed the selection of right man for right job. योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी योग्य कामासाठी निवडणं ही एक नवीन कन्सेप्ट यांनी मांडलेली आपल्याला दिसते. सायंटिफिकली अभ्यास केला, एक फॉर्मॅट तयार करून त्यांनी काम कसं केलं जावं हे सांगितलेलं तिथं दिसतं. ही पॉइंटेड आउट डिसफंक्शनल बिहेवियर ऑफ इफिशियंट वर्कर अंडर टाइम वेज सिस्टम. Harmony and discard was one of the principle of his scientific management. Mandhan and not discard. He appealed both labor and management to undergo mental revolution in which both the parties should look positively to each other. He argued that both labor and management should connected on maximizing the size of economic surplus rather than quarreling about relating share in surplus. म्हणजे ह्याने एक मस्त चांगल्या पद्धतीची संकल्पना मांडलेली आपली दिसते. जर प्रोडक्टिव्हिटी वाढली तर त्याच्यामध्ये काही हिस्सा कर्मचाऱ्यांचा असावा असं त्यांनी सांगितलेलं दिसतं. Taylor is criticized for his complete separation of planning and doing. Taylor considered man as mostly an economic man. However, scientific management certainly contribute to increase the interest in behavioral aspect of management. So that's the second stage of organizational behavior so developed. After the scientific management, use of business or industrial world, organization behavior most developing concept involved in organization behavior. So it is the second phase of development of organization behavior. Third one, the human relation movement. It's important thing in development of OB. In 20th century, जे काय सायंटिफिक मॅनेजमेंट फेल्युअर झालं काही काळानं किंवा काही घटनानंतर, तर ह्युमन रिलेशन मुवमेंट इथं उदयास आलेलं आपल्याला दिसतं. फेल्युअर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट गिव्ह राईज टू ह्युमन रिलेशन मुवमेंट. फक्त पद्धतशीर काम करून ह्युमन रिलेशन वाढवता येत नाही किंवा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येत नाही. हे त्याच्यानंतर ह्युमन रिलेशन चांगलं होण्यासाठी
एक मुवमेंट हातात घेतलेली सर्वांनी किंवा अनेक तज्ञांनी आपल्याला सांगता येऊ शकतं. ह्युमन फॅक्टर स्टार्टेड गेटिंग रेकग्नाइज ॲज अ distinguished from non-human factor. Employers started realizing that employees have feelings, sentiments, rationality, and ambitions. Workers started getting involvement in decision-making process. Three factors contribute to the recognition of human factor: Great Depression, the labor movement, and Hawthorne studies. Is a three factor involved in organizational behavior development in third stage of human relation movement. The Great Depression 1923 was characteristic by market collapse, was widespread unemployment, lowering standard of living, declined purchasing power. Great Depression and some positive consequences also. Management began recognize the importance of functional area such as finance, marketing, and personal. Great Depression was indirectly responsible for increase the importance of human relation. However, production still received greater attention than human relation. Such a situation did not continue for a long time. The exploitation of workers made them from trade unions. Consequently, employee relation started getting more important than production. तर अशा पद्धतीने ह्युमन रिलेशन मुवमेंट मध्ये काही बदल झाले. या तीन घटकांच्या आधारे ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये बदल होताना दिसतो. ग्रेट डिप्रेशन, लेबर मुवमेंट आणि हॅथॉर्न स्टडी. ग्रेट डिप्रेशन याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसला. जे काही कामगार आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी करून घेतला असेल, मग मार्केटिंग असेल, फायनान्शियल, पर्सनल असेल, त्यांची पर्चेसिंग पॉवर असेल, तर अशा पद्धतीमध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेताना दिसलं. आणि त्याच्यामुळे जे काही ऑर्गनायझेशन मधलं रिलेशनशिप आहे, एम्प्लॉई मॅनेजर, एम्प्लॉई बिझनेस ओनर, हे मेंटेन चांगल्या पद्धतीने होताना आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सुद्धा काही विकास या घटकाचा झालेला ओबीचा आपल्याला दिसतो. फोर्थ वन, हॅथॉर्न स्टडी. यू नो अबाउट हॅथॉर्न स्टडी. वी विल स्टडी हॅथॉर्न स्टडी. हॅथॉर्न एक्सपेरिमेंट इन फर्स्ट इयर ऑफ बीकॉम. Okay, so it is generally recognized that Hawthorne studies laid for foundation for the field of organizational behavior. This study includes the following points, following theories we will discuss in BCom first. So Hawthorne study we not discuss in deeply. First one, illumination studies. Second one, relay assembly test room experiment in interviewing workers. Backwiring room experiment. There are 4 theory involved in Hawthorne study. Hawthorne study Abraham Maslow's Hawthorne study कुठे आहे? Elton Mayo's Hawthorne study. Elton Mayo is a socialist or this study conducted in Hawthorne work of Western Electric Company outside of Chicago. The initial stage of study first. ओके, तर अशा पद्धतीने हॅथॉर्न स्टडी आपण बीकॉम फर्स्ट या वर्गामध्ये अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये 4 सिद्धांत आहेत. इनिशियल स्टेज, रिले असेंबली टेस्ट रूम प्रयोग, एक्सपेरिमेंट इन इंटरव्ह्यू वर्कर्स अँड बॅक वायरिंग रूम एक्सपेरिमेंट. हे 4 घटकांच्या आधारे एल्टन मेयो यांनी
हॅथॉर्न स्टडी अभ्यासले आणि त्याच्यानंतर काही निष्कर्ष त्यांनी बाहेर काढलेले किंवा शोधलेले आपल्याला दिसता येऊ शकतात. काही लिमिटेशन सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला सांगतील, परंतु काही निष्कर्ष त्याच्यामध्ये आहेत. स्मॉल ग्रुप इम्पॉर्टन्स आहे, इनफॉर्मल ग्रुप त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स आहे, टाइप ऑफ सुपरविजन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, अर्निंग, नॉवेल्टी ऑफ सिच्युएशन, इंटरेस्ट इन एक्सपेरिमेंट, अटेन्शन रिसिव्ड इन टेस्ट रूम. तर अशा पद्धतीने अनेक कन्सेप्ट, अनेक रिझल्ट हॅथॉर्न प्रयोगच्या आधारे बाहेर आलेला आपल्याला दिसून येतो. ओके, हॅथॉर्न स्टडीज इज कॉल ऑल्सो बिहेवियरल थिअरी ऑफ एल्टन मेयोज, म्हणजे लोकांचा वर्तणुकीचा अभ्यास करणारा प्रयोग याला संबोधलं जातं. त्याच्यानंतर औद्योगिक आणि एक महत्वपूर्ण संकल्पना त्याच्यामध्ये काढली, कुठली आहे, औद्योगिक रिलेशनशिप. ओके, औद्योगिक रिलेशनशिप ही एक नवीन कन्सेप्ट त्याच्यामध्ये अभ्यासली किंवा उदयास आपल्याला आलेली दिसून येते. त्यामुळे हॅथॉर्न स्टडी सुद्धा महत्वपूर्ण हातभार आपल्याला ऑर्गनायझेशन बिहेवियरच्या डेव्हलपमेंटसाठी लागलेला दिसतो. आणि लास्ट वन, मॉडर्न कॉन्टेक्स्ट. HR ह्युमन रिलेशन मुवमेंट ग्रीव व्हेरी फास्ट बिटवीन 1930 अँड 1950. 1930 चे 50च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात ह्युमन बिहेवियर किंवा ह्युमन रिलेशन वाढलेलं आपल्याला दिसून येतो. या ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये एक महत्वाचा कन्सेप्ट आहे, तर युनियन, कामगार युनियन, कामगार संघटना. याचा उदय याच्यामध्ये एक खूप महत्वपूर्ण डेव्हलपमेंट साठी त्याचा हातभार आपल्या इथे लागलेला दिसतो. HR movement was sincerely started by Elton Mayo, was later criticized the hypothetical. Since 1940 and 1950, the field of started become more natural and research oriented. Therefore, the new terms arise to describe it is organizational behavior. This development took place in 1950 and early 1960. Managers now realize the importance of human resource and try to understand people and their roles in organization. This has resulted in the study of organization behavior of body of knowledge. The modern approach OB depend upon research methodology. The search for truth of why people behave in particular way in a very delicate and complex process. Today the subject of OB consists a large number of theories that are research based. Okay, so the modern किंवा आधुनिक स्टेज मध्ये आपल्याला अनेक थेअरी सांगता येऊ शकतात. याच्या आधारे, रिसर्चच्या आधारे ह्या थेअरी निर्माण केलेल्या आहेत. बऱ्यापैकी थेअरी खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील. मग ती रॉबर्ट ओवेन यांची इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन असेल, एंड्रू उरे यांची बी गुड टू गुड इंडस्ट्रियलायझेशन असेल, FW टेलर सायंटिफिक मॅनेजमेंट, फ्रँक अँड गिल्बर्ट यांची असेल, एल्टन मे यांची, अब्राहम मास्लो असेल, डगलस मॅग्रेकर असेल. दिस इम्पॉर्टंट थिंकर इन ऑर्गनायझेशन बिहेवियर, डगलस मॅग्रेकर, जेकेब मोरिनो असेल, डेव्हिड मॅक्लेलँड, फ्रेडरिक हर्सबर्ग, हॅकमॅन ओल्डहॅम, BF स्किनर, डेव्हिस न्यूस्ट्रॉम, स्टेफन रॉबिन. There are some thinkers involved in organization behavior development. Okay, तर अशा पद्धतीने काही सायंटिस्ट, थिंकर आपल्याला विचारमध्ये ऑर्गनायझेशन बिहेवियरच्या विकासामध्ये लाभलेला आपल्याला दिसून येतात. ओके, तर अशा पद्धतीनं हे ऑर्गनायझेशन बिहेवियर, हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझेशन बिहेवियर यू विल अंडरस्टँड. तुम्हाला समजले असेल अशी अपेक्षा करतो. आणि टॉपिक नंबर फर्स्ट तो संपला. ओके, नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट second topic of organization behavior. In second topic, two main concepts involved. First one, foundation of individual behavior.
Second one, foundation of group behavior. Thank you. See you again.